नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि मी निघालोय आता हरिश्चंद्रगडला. कळसुबाई गड केलाय कंप्लीट आणि आता आम्ही इथे पोचलेत. 12:30-1 वाजले आहे. हरिश्चंद्रगडला पोचलेत. आता ट्रॅक सुरू करणार आहे. मागे बघत असेल हरिश्चंद्रगड आहे. तर चला बघूया. कंटिन्यू 2 ट्रॅक केलेत, म्हणजे हा दुसरा ट्रॅक करतोय आम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती महाराज की जय. जय. ती समोर दिसते तिथे गाडी लावले ग्रे कलरची. तिथून आता एवढं चालत आले अर्ध्या तासात. बघ ना, अख्खाच्या अख्खा प्लेन आहे रे. हे बघ ना, होय समोर अख्खा सरळ कातळ आहे. मी दीपकला कॅमेरा दिलेला आहे आणि मी थोडा वेळ पुढे चालतोय, म्हणजे तुम्हाला पण करताना दिसेल. पावसामध्ये थोडस सामावून यायला, कारण की इथून सरळ दगड पडला तर अपघात होण्याची शक्यता आहे. माशांचा आवाज येतोय बघ. त्यांचा आवाज येतोय. अरे ते बघ निघालेत बाहेर. मधमाशांचा पोळा. पाडायचा खाली. इकडे बघ. बघ पठार मस्त आहे. ते बघा, मगाशी मी तुम्हाला दाखवला वॉटरफॉल असेल पावसाळ्यामध्ये, ती पाणी वाहण्याची जागा आहे, तिथून तो खाली कोसळतो. कोकणकड्याचा अर्धा पॅच झालेला आहे आणि पुढे चाललेत मित्र दीपक आणि प्रीतम. इथे पाण्याचा मोठा वॉटरफॉल असतो पावसाळ्यामध्ये. मस्त वातावरण आहे. कोणच नाही आहे या गडावरती. दुपारचे 2 वाजले आहेत.
हरिश्चंद्रगडच्या टॉपला पोहोचलेत आणि समोर आता मंदिर दिसतंय आम्हाला. खूप सोपा ट्रॅक आहे, पण आम्ही एकाच दिवशी 2 ट्रॅक केले म्हणून थोडा लेट झाला हरिश्चंद्रगड चढायला. नाही तर खूप सोपं आहे हरिश्चंद्रगड. आम्ही काल रात्रीच निघाले विरारवरून 11 वाजता. सकाळी 3 वाजता पोचले कळसूबाईच्या पायथ्याशी. कळसूबाई केला तो उतरून आता हरिश्चंद्रगडच्या टॉपला आलेत. विक्ट्री. चला आता मंदिरात जाऊया. खूप जुनं मंदिर आहे शंकराचं. पूर्ण दगड कोरला आहे वरपासून खालपर्यंत. तीन पिलर 4 पिलर तुडले. एका पिलर वरती उभे आहे. इथे कुठे लिहिलं नाहीये फोटो काढू नये किंवा काय. तेच ना, बाकी ठिकाणी फोटो काढू नये. एवढं छान मंदिर आहे बघ ना. हा ऍक्च्युली सभा मंडप. एवढ्या आतमध्ये यांनी काय विचार करून बनवलं असेल तेव्हा. कोरले पण तेच ना, पूर्ण दगड कोरले. इथे राहत असतील मला वाटते, गुफा वगैरे आहेत. सिद्ध मंदिर महाविष्णू. इकडे सर्वांचे मंदिर आहेत आतमध्ये. इकडेशी कोरीव काम आहे, नक्षीकाम केलेलं आहे. हत्ती आहे. अजून कुठलं काय त्याच्यामध्ये मूर्त्या सगळ्या काढून नेले. हरिश्चंद्रगडचा पूर्ण राऊंड मारून हा येतो इकडे कोकण कडा. हे बॅरिकेड दिसतात ना, ते कोकण कडा आहे. हा तिथे जाऊन बघूया आपण. अशा प्रकारे आम्ही पोचले आहेत काकांच्या हॉटेलवर. काकांचं कार्ड आहे. जे काका आम्हाला रस्त्यात भेटले होते. आम्ही बोललो नाही काकांकडे काकांकडेच जाऊया. जेवणासाठी वगैरे संपर्क करायचा असेल तर करू शकता.
कोकण कडा म्हणून कोकण लागते, ठाणे जिल्हा लागतो म्हणून कोकण कडा. एवढे वर चढून आले. विक्ट्री भाई हे आलं पाहिजे. हे काय ते 3 डोंगर आले पाहिजे. कोणते 3? अशा प्रकारे आम्ही पोहोचले आहेत कोकण कडा. हरिश्चंद्रगड पासून कोकण कडा. आज दिवसातून 2 ट्रॅक केलेले आहेत, कळसुबाई, हरिश्चंद्रगड आणि कोकण कडा जॉईंट मध्ये. विक्ट्री कुठून चाललंय? पुढे चाललंय. तिकडे जाऊ आपण. ए बस झालं. नाही इथून बघू ना असं लांब काय 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 इथूनच रस्ता आहे. एक नंबर भाई. पावसाळ्यात एक जन्नत असेल रे. हे आहे ना असं हे आहे, असं आतून गोल आहे असं. जबरदस्त. सेल्फी जीवाशी काय? जीवाशी खेळ करायचा नाही, या रेलिंगच्या बाहेर जायचं, शानपणा करायचा नाही. नाहीये पण इथे येऊन बघण्यातच मजा आहे, फोटो मध्ये मजा नाही. सोलर चालूच का ठेवलाय तो बल्ब? काकांच्या हॉटेलमध्ये पिठलं, भाकरी, ठेचा, लोणचं, पापड. प्रीतम आणि दीपक. कसं आहे दीपक जेवण? दीपकच्या बर्थडेचं जेवण. खतरनाक रस्त्यातून आम्हाला आणतोय आता दीपक. रस्ता आता चुकवणार नाही, डायरेक्ट पोचवणार आहे. हा आपण तसे आले. ते बघ तो खाली, तो समोर वॉटरफॉल दिसतोय बघ तो. त्या वॉटरफॉलनी आम्ही तसे चढून पूर्ण वरती आले होते. आता या साईडनी निघतोय. तर मित्रांनो, आम्ही हरिश्चंद्रगड, कोकण कडा सर करून पुन्हा आता खाली आलेले आहेत. ते आपल्या उजव्या साईडला तुम्हाला दिसत असेल ती कमान आहे आणि वरती हे सगळे डोंगर आहेत. ह्या डोंगराच्या मागे अजून एक मोठा डोंगर होता, तेव्हा तो तिकडे कोकण कडा आणि हरिश्चंद्रगड आहे. तो चढून आता आम्ही खाली आलेले आहेत आणि एकाच दिवसामध्ये म्हणजे जवळजवळ 12 ते 13 तासाच्या अंतरामध्ये आम्ही कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड आणि कोकण कडा असे दोन्ही ट्रेक केलेले आहेत. धन्यवाद. बॅक टू होम. बाय.